बाबा तुम्ही कोणतं चक्कीनं पीठ खाता काय माहिती तसं नाही रे भाऊ, काय त्या माऊलीनं स्वभाव होता रे. आता तुम्ही रडशील माली रडत राहते आपल्या या गावना लोके पाडावरला लोके हा. कधी बी तुला घरी येत तर ती माऊली कोणलेच नाही म्हणे ना भाऊ. कसा ना बापू खावा तेव्हा जेव्हा खावा ना खावा प्यावा छान द्यावा खावा छान काही एवढा हुंडू पडला म्हणजे एकच पहिली बाई मरी गई मरी गेला आधी दुसरी बाई केली का बरं? पोरेस करता हा या गावना पोरीस करता त्या असता करता नाही मला सांगतो येणार करता बरोबर पाळक नाही मॅ बरं बेटा हे डाब हो बटल हा हा कसवन आणि कसवन परिसरातून आली पाहुणे मंडळी. आतापर्यंत जी आपण शांतता बाळगली अशी शांतता शेवटपर्यंत बाळगाल अशी ज्या बालका कर इकडे हो काना बाना भाऊ राम 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 बाई कोण आहे मन माय मागली बायको आहे ती. काय बाई हा तुमने मागली बायको आहे बायको आहे. या बाईल तर मी वय कसो हा या बाईल तर मी वय कस कसं काय पहिले लुगडं नेडशे ना हा पहिले लुगडं नेडशे ना का बा आते का टेबल कोण राहिले का तिने तू नियमन बिमन चावणार आहे अरे आता गोल साडी नेसणार आहे मग असं काय बघशी तू आता तेच म्हण राहतो ना वैकत ना मी हा. दाखल पन्नी वय घे ना आमनी कावा वहिनी ओय, आईले तुने काय बोले गेले आहे ना तू असा रे. वहिनी वहिनी अन्नाकडे पद्धत आहे पद्धत हा. वैकत ना दाखल पन्नी वय घे ना कावा वहिनी पा त्यानं मग त्यांनी काहीच चुकी नाही त्याच्याकडे पद्धत आहे गरड्या का त्यांनी माली बी तसंच म्हणत काय म्हणत नाही मागे वय वैकत ना दाखल पन्नी वय घे ना हा. वहिनी त्या खाले तर मी वर वहिनी त्या खाले तर मी वर खाले तवर म्हणजे वर्गामा वहिनी त्या पहिली माता मी दुसरी मा वहिनी त्या दुसरी माता मी तिसरी मा वहिनी घन प्रयत्न करे वर निघा ना पण बहादूर कोठे निघू द्या अरे याला कस काय निघू देशी कस काय निघू देशी तुला बरे मी होतो तू आमना खाले होता म्हणून जंग लागे जायले तुले एक दिन गोष्ट हा. वहिनी तर पोंगा खाय राहती हा. वहिनी म्हणतो मल बी द्या ना मला म्हणे जाय रे म्हणे भाड्या तू बापरे हाव. तुले हा. भाड्या हा. ए, तू नको बोलू रे मला म्हणे जाय रे म्हणे भाड्या हा. मला राग जुना संतापू ना इकडे तिकडे दे का काहीच सापडणार नाही दगड पडेल होता कुठली सण फेकी मारा ना एक मावईने त्याची पाठीत फोट टाकी होती इचरा इचरा कावा वहिनी वहिनी हो पाठी फोट टाकी का हो? अहो माय अशा किलच्या कट टाक्या होत्यात का नाही का ना किरच्या किरच्या असं उभा तडा घेता ना उभा तडा घेतो अहो ध्यान ठेवलं होतं आणि ध्यान ठेवा पाय ना ध्यान ठेवती अहो तुम्हाला का माहिती का हा भाऊजीनी मला नुसती पाठी पुडी हा मला बी उन्हात संताप आया तुम्ही संता बी जीवडा मग पैत पैत घेऊ भाऊजीने आत्मा पेन होता येस खाली दिला असा कडक 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 मोठा काढाय रे मग तुम्ही मायना भडगिना संता बी शेती लिला तुला पेन असा कद 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 मोठ टाका असा खदा खदा मोठा का तो का कापूरना पेन होता तर कड कड मुडीन हा मन बाप लंडन जायला होता तथा लयल होता लबरी पेन होता हा वहिनी त्या तरी सण असा वाकडे का सोडतात ताटवी जाईल अखो वहिनी असा तरी सण वाकडे असा चोया मोया करे पण सोडतात ताटवी जाईल लोक सांगतो घ्यायचे काही नाही 2-4 थेंब शाही काही तुम्ही काय रागी राही ना हो ना शाना पाहते शाना पाते आज काही कुणबाई केंद्रित आहे का बाईना डोकार काही पदर नाही काही नाही उडमाय उडणी मोडा कोड बरे ना वहिनी तब्येत तुझी चांगली ना तब्येत चांगली ना म्हणता चांगली ना आता काय पहिला सर त्रास होत ना कसा ना बिपिना त्रास होता ना तुमचे मग नाही बा. गेले कस काय माहिती पिपिना तराशी असते अरे ना वहिनी सांगत म्हणे भाऊजी म्हणे तब्येत बरोबर राहत नाही आपलं झोप लागत नाही म्हणे हा ना बरोबर यंदा काही कपाशी लागली का वहिनी हा भाऊजी हा कपाशी लावली होती आता काही कपाशी नाही आपल्याकडे कपाशी राहते
इकडे कांदा आहे, हा, कांदा पेरेलेत, हा, पण आमले मजूरच नाही भेटले ते कांदा निंदाले. हा? कांदा निंदाले मजूर नाही भेटले. नाही आपला कांदा उभा राहणार होता का नाही? तुम्ही एक काम करा, वहिनीले दाबत जाओ, हा वहिनीले दाबत जा तुम्ही. शिवा हा, मी गण दाबस हा. पण मावरी दाबातच नाही. मग माझ्या सांगा जा. कधी नाही शकत कर म्हणे इच्छा एकच आहे काय खेळामा म्हण दोन गोळे सकाळ संध्याकाळ 2 जोडा असे पडेल ना. वय मागे आधी. येऊ का मग वहिनी? या ना भाऊजी. तुला माहितीये ना तुला माहितीये का काय खेळामा चित लागत नाही मग डायरेक्ट पुन्हा जाणे. हा हा पुण्याला धंदा काय बनेव का? पुन्हा पहिलं म्हणून घर जसं ग्रामपंचायत ना ऑफिसच समजतच लोके आधी यानं काय राहिले काय राह ना आपण राम राम म्हणत राम राम वकालेलो तू हं? हा काम ना वकालेलो तू काम गप्प. ना. 8 दिन पाहिजे घर बटेलेत मका लागत नव्हता घर बटे वकावना चल आम्ही दोन्ही नवरा बायको नाही 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 माणूस काम नाही फक्त बाई ना काम आहे खबर माणूस नाही अलर्जी आहे का तुला नाही ना आमले 20 मजूर लागे राहतात ना आमच्याकडे 19 वीज आली आधी वहिनीले घाली सर 20 वीज येतील हा शांत वचवच करा भाऊ अहो, आमनाकडे 250 रुपये रोज चालू आहे अहो, आमच्याकडे 300 रुपये रोज 300 रुपये रोज 300 रुपये रोज हा ते काहीतरी अशी ते अडचण आहे तिकडे हा अर्जंट आहे ते. 300 रुपये रोज 300 थांब रे थांब ना थांब हो काहीतरी गाय कर राहिली अहो येऊ द्या ना मी आपको 50 वाढाय देस ना. भाऊ 50 वाढाय रे ना पडवी ना अजून तो म्हणा खाल्लाय ना हो तू म्हणा खाल्लाय ना खालनाला कडीला येशील काय टाकर अरे हा खाल्ला रे पुढे पुढे काम करणारा मग. भाऊ हा? मला एक म्हणणं आहे हा? मी रातभर चिंता पडसो काम काय आहे काय नाही काम काय होतं आपा काय नाही हो सोपं काय मी ना सावली कांदा कांदा निंदा होते काय ना ते कांदा कोणता आपला हा ते कांदा उपाडणं होते नाही त्याच्याकडे नाही इकडे पुकी मोकळा इकडे काम काय आहे पण काय नाही सावली बडी काम आहे काय चिकन नव्हतं कसं ना पप्पईनं जास का बनते थै थै कर राहते जाऊ द्या ना माय, जाऊ द्या ना माय. भाऊ हो गुडगी पपई लायले का आणि मग एक काम कर हा मस्त वावर मा निघी जाय चालेल. आणि तुला चिप चिप गाड्या येऊ देतात ना आपको 50 वाढाय देस ना. 50 वाढा त्या आधी म्हणायचा नंबर लागू दे ना नाही कसं ना म्हणा मक्का मोडा नव्हता ना. माय नाही ते काय बने मग बस डायरेक्ट पुन्हा जाणे मग आठवून डायरेक्ट लासलगाव आणि लासलगाव तो रेल्वे पडसूत आणि असा नीटच निघी जासूत. अरे बाबा कुणी रेल्वे लागणी ते आपलं साहित्य दिले आणि चाल ओ बाबा को हाय पुणे जन्मात यावं एकदा मुंबई किंवा पुणे पाहावं हा ज्याने नाही पाहिलं मुंबई किंवा पुणे त्याचं व्यर्थ चिन्ह नाहीतर जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहताच म्याला. हा तू एक काम कर काय हाय बाळानी खोली बर अरे तुला राहणे चालेल. मी गावामध्ये जायच नाही काही व्यवसाय करत चालेल चालेल जाऊ मग मी. रसिकांनो खेडेगाव सोडून मी माझ्या पत्नीला पुण्यात काय घेऊन आलो तिच्यावरचा माझा विश्वास हा संपला आणि तिच्या वाऱ्यात माझ्या मनात शंका निर्माण झाली. ती शंका अशी की हिचं चरित्र कसं आहे हे मला कळायला पाहिजे म्हणून मी हिला पुण्याला घेऊन आलो. या ठिकाणी आल्यानंतर माझं टेन्शन पण दूर होणार आणि हिचं चरित्र कसं आहे हे पण मला कळणार. ही भाड्याने टपरी घेतलेली आहे इथे पानाचा व्यवसाय करून आणि आपल्या पोटाचा उदरनिर्वाह आपण करायला पाहिजे. चला पाहू.